सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पेन्शनधारकांसाठी आली आहे। राज्यातील सर्व पेन्शनर्स जिंकले, पेन्शनरच्या सर्व 6 मागण्या मान्य। मुख्यमंत्री याबद्दल नेमकं काय म्हणाले, 2 मिनिटे वेळ काढून तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। राज्यातील सरकारी पेन्शन घेणारे पेन्शनधारक या ठिकाणी जिंकल्याचं पाहायला मिळतंय। खूप दिवसांच्या रखडलेल्या 6 मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्याचं आता पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी 5 ते 6 मागण्या आता पूर्ण केल्या आहेत। सर्वांनी आता जाणून घ्यायचं आहे अधिक माहिती। पेन्शन बद्दल काय आले आहे, मुख्यमंत्र्यांनी दिली सर्वात मोठी माहिती। बघा पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक म्हणजेच क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 कर्मचारी, क्लास 4 कर्मचारी या रिटायरमेंट गव्हर्नमेंट पेन्शनधारकांसाठी सरकारने मोठी गुड न्यूज दिली। जर ईपीएस पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा कोणती पेन्शन जर सरकारी तुम्ही या ठिकाणी घेत असाल तर अशा सर्व 72 लाख पेन्शनधारकांसाठी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। पेन्शनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आता पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत होते। यामध्ये पेन्शनधारकांची मागणी सातत्याने दिवसेंदिवस वाढत चालली होती। यामध्ये पहिली मागणी होती की त्यांना जगण्यासाठी पेन्शन अपुरी पडत असल्याचं एक परिपत्रक सुद्धा शासनाला मागील 2-4 महिन्यांच्या पाठीमागे त्यांनी सादर केलं होतं। या परिपत्रकामध्ये 5 ते 6 मागण्या पेन्शनधारकांच्या या ठिकाणी त्यांनी केलेल्या होत्या। पहिली मागणी होती, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्यात। कोणकोणत्या मागण्या मान्य केलेत, ज्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे, जर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। बघा या मागण्यामध्ये पहिली मागणी अशी होती, पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबतची मागणी होती। यामध्ये 2021 पासून आता पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करा, पेन्शनमध्ये काहीतरी वाढ करा, अशा प्रकारची पेन्शनधारक सातत्याने मागणी करत होते। त्याबद्दल अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते, परंतु राज्य सरकारला जाग अजून पण काही केल्याने 2026 आलं तरी पण आली नव्हती। कारण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायची म्हणल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा पण उपलब्ध पाहिजे। आता या ठिकाणी तुम्हाला पण माहित आहे, लाडक्या बहिणी या ठिकाणी 1500 रुपये घेतात, तसेच नवनवीन सरकारी योजना काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये फंड नव्हता। केंद्र सरकारने कालच 1,30,000 कोटींचा फंड दिल्याने सर्वात पहिल्यांदा निर्णय घेण्यात आला पेन्शन वाढीबाबतचा। कारण पेन्शनधारकांना पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडते, त्यामुळे पहिला निर्णय त्यांच्यासाठी घेण्यात आला आहे। पेन्शनधारकांची पेन्शन वाढल्या, तुमची पेन्शन किती वाढल्या, कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून येणार आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी महत्त्वाच्या पुढच्या मागण्या तुमच्या कोणकोणत्या मान्य केलेत लक्षपूर्वक बघायचं आहे। 2 मिनिटांचा फक्त वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आता आल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दलचा सरकारचा एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे, तो सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे या ठिकाणी दाखवणार आहे। आता बघा, सरकार नवनवीन योजना दरवर्षी नवीन काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असतो। परंतु कालच केंद्र सरकारने 1,30,000 कोटींचा निधी राज्य सरकारला दिल्याचं आता या ठिकाणी आता सांगण्यात आलंय। पेन्शनधारक केंद्र सरकारचे पेन्शनधारक असतील आणि राज्य सरकारचे पेन्शनधारक असतील, दोघांच्या पण 5 ते 6 मागण्या मान्य करण्यात या ठिकाणी आलेल्या आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून आदेश देऊन टाकलाय। मग आता यामध्ये सगळ्यांचाच विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आल्या। पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा, 2021 ते 2026 पर्यंत या ठिकाणी अजिबात पेन्शन तुमची वाढ करण्यात आली नव्हती। याची तक्रार या ठिकाणी पेन्शनधारक सातत्याने करत होते। याची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारने ही अट पहिली मान्य केल्या। आता पहिला प्रश्न तर तुमचा सॉल्व्ह झाला। दुसरी मागणी पेन्शनधारकांची होती, ती म्हणजे राज्यामध्ये असे पण काही पेन्शनधारक आहे ज्यांना त्यांची मुलं आता वय झाल्यामुळे सांभाळत नाहीत। यासाठी वेगळा कायदा सरकारने केला पाहिजे। तर यासाठी तुमची मुलं जर सांभाळत नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचंय ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। कोणकोणत्या 4 ते 5 मागण्या मान्य करण्यात आलेत ते तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन घेत असेल तर वेगळीच आनंदाची बातमी, गुड न्यूज तुम्हाला सरकारच्या माध्यमातून दिल्या, मागणी तुमची मान्य केल्या। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी मागणी पेन्शनधारकांची अशी होती, आम्हाला आमची मुलं सांभाळत नाहीत, आम्हाला घरातून बाहेर काढतात,
या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी एक वेगळी खुशखबर, तुम्हाला आनंदाचा निर्णय देणारा चांगला कायदा या ठिकाणी कोणता आता पारित करण्यात आलाय हे सुद्धा पुढे सांगणार आहे। त्यामुळे बघा, दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची मान्य केल्या। पहिली मागणी पेन्शन वाढीबाबतची, दुसरी मागणी पेन्शनधारकांना सांभाळण्यासाठी त्यांची मुलं सांभाळत नसतील तर नवा कायदा या ठिकाणी कोणता आता लागू करण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पेन्शनधारक त्या ठिकाणी तिसरी मागणी आता कोणती मान्य आता केली जाईल अशी या ठिकाणी आता विचार करत होते, ती म्हणजे प्रत्येक पेन्शनधारकांना सरसकट 8,000 रुपयांची पेन्शन वाढ करा। तिसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची केली, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आता ही सुद्धा मागणी मान्य करण्यास ठरवलंय। म्हणजे या ठिकाणी टोटल 8,000 रुपये पेन्शन वाढीबाबत कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे, कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आल्या, तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। लक्ष देऊन बघा। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारने दिली गुड न्यूज। ज्या पेन्शनधारकांचं वय वर्ष 60 वर्षापासून 100 वर्षापर्यंत असेल, या वयामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या 5 प्रकारच्या मागण्या तुम्हाला मान्य करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय। यामध्ये चौथी मागणी आहे, अत्यंत महत्त्वाची मागणी आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा। 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांना सारखंच त्यांचं वय झाल्यामुळे आजार पाठीमागे लागतात। पेन्शनधारकांना या वयापासून खर्चाची बाजू वाढलेली असते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून चौथा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। पेन्शनधारकांना आता दवाखान्याचा खर्च अजिबात 1 रुपया सुद्धा करायची गरज नाही। पेन्शनधारक मित्रांनो, कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च सरकारमार्फत मोफत देण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे लगेच सांगण्यात आलंय। महत्त्वाचा पहिला निर्णय ते म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन आता किती हजार रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलाय। तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, पेन्शनधारकांचा दवाखान्याचा खर्च 1 रुपयापासून 5 लाख रुपयेपर्यंतचा पेन्शनधारकांना मोफत खर्च सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला दिला जाणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर दवाखान्याचा मोफत खर्च जर या ठिकाणी पाहिजे असेल, तुमच्या बीपी शुगरच्या गोळ्या खरेदी करायच्या तुम्हाला असतील, थंड तापावर तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे जास्त तुम्हाला जात असतील तर त्याचा खर्च सुद्धा सरकार भरणार आहे। एक कार्ड तुम्हाला काढायचं आहे। लक्षात ठेवा, प्रत्येक पेन्शनधारक तुम्ही असाल तर तुम्हाला कार्ड काढायचं आहे। कार्ड कुठलं काढायचं आहे लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय, तुम्हाला पेन्शन जी आहे तर ती पेन्शन तुम्हाला येणाऱ्या या ठिकाणी पुढचा महिना जो आहे तर तो म्हणजे लक्षात ठेवा मे महिना पुढचा येणारा, आणि त्यामध्ये तुमची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन जर घेत असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पेन्शन वाढणार आहे। पेन्शनधारकांची मागणी होती की आम्हाला पेन्शन वाढ का करत नाही। 2021 पासून पेन्शनधारक मोर्चा काढत होते, त्यामुळे पेन्शनधारकांची मागणी सरकारने आता मान्य केलेली आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पेन्शनधारकांचं वय 60 आहे त्यांची एक वेगळी पेन्शन वाढल्या। 65 वयावरील असेल तर त्या पेन्शनधारकांची आता वेगळी पेन्शन वाढल्या। 70 वयावरील पेन्शनधारकांची वेगळी पेन्शन वाढल्या। 80 वयाच्या वरील तुम्ही असाल तर पेन्शनधारक असाल तर वेगळी पेन्शन वाढल्या। त्यामुळे तुम्हाला किती पेन्शन वाढ करण्यात आल्या, मोफत दवाखान्याचा खर्च कशा पद्धतीने घ्यायचा आहे, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलगा जर या वयामध्ये बाहेर काढत असेल, सांभाळत नसेल, पैसे देत नसेल तर यासाठी कोणता नवा कायदा करण्यात आला आहे पेन्शनधारकांसाठी, तुम्ही आता लक्ष देऊन ऐकायचं आहे। बघा पेन्शनधारक मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलास देणारा निर्णय। सर्व बीपी शुगरच्या गोळ्या असतील, तुम्हाला इतर दवाखान्याचा खर्च असेल 5 लाख रुपयेपर्यंत पेन्शनधारकांना आता दवाखान्याचा खर्च पूर्णपणे मोफत करणार आहे। यासाठी तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे। कोणतं कार्ड काढायचं आहे लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगतो। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बीपी शुगरच्या या वयामध्ये जर गोळ्या घ्यायच्या असतील किंवा अनेक तुम्हाला थंड तापावर दवाखान्याला जात असेल तर तुम्हाला पैसे या ठिकाणी खर्च करण्याची इथून पुढे गरज नाही आहे। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला जाऊन या ठिकाणी गर्दीमध्ये पेन्शन काढण्याचा त्रास होत असेल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी देखील सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज आल्या। कोणाची पेन्शन किती वाढणार आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारक बघा, तुम्हाला काय सांगितलंय, दवाखान्याचा जर खर्च या ठिकाणी मोफत पाहिजे असेल तर अर्जंटमध्ये एक कार्ड काढणं या ठिकाणी गरजेचं आहे। कार्ड काढण्यासाठी आता आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस या चारपैकी एका बँकेत खातं असलं पाहिजे।
आता दवाखान्याच्या खर्चाचे पैसे, कारण याच बँकेमध्ये तुम्हाला दवाखान्याच्या खर्चाचे पैसे येत असतात, कारण 4 बँका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत. सरकारने काय सांगितले बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पेन्शन किती वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय ते सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो. पेन्शन जी वाढ आहे तर ती 65 वयावरील जे पेन्शनधारक आहेत, 60 वयावरील पेन्शनधारक आहेत, त्यांची पेन्शन आता 3% वाढल्या बघा. त्यानंतर त्या ठिकाणी आता 70 वयाच्या वरील पेन्शनधारक जे आहेत तर त्यांची 5% पेन्शन वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढची 75 वयावरील सर्व पेन्शनधारकांची 7% पेन्शन आता वाढण्याचा सरकार निर्णय घेऊ शकतं. त्यानंतर पेन्शन पुढची 80 वयावरील ते 85 वय असेल तर 10% पेन्शन वाढ करण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सांगत आहे, पेन्शनधारकांसाठी कायदा कोणता करण्यात आलाय. तुमचा मुलगा जर त्या वयामध्ये सांभाळत नसतील तर तुमच्यासाठी पेन्शनधारकांसाठी सरकारने नवा कायदा या ठिकाणी आता करण्यात आलाय. तुम्हाला समजा तुम्ही आता कमी वयामध्ये तुमच्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी जमीन केली असेल, तुमची एखादी प्रॉपर्टी जागा जमीन तुमच्या मुलाच्या नावावर केली असेल, ज्यावेळी तुमचा मुलगा या ठिकाणी घरातून बाहेर काढतो त्यावेळी काय कायदा या ठिकाणी केलाय बघा, तुम्ही आता लक्ष देऊन ऐकायचं आहे. पेन्शनधारक मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांसाठी सरकारने आनंदाची बातमी दिल्या. तुम्हाला दवाखान्याचा मोफत खर्च कसा मिळवायचा आहे ते सांगणारच आहे, परंतु तुमचा मुलगा जर सांभाळत नसतील या वयामध्ये तर तुम्हाला नवा कायदा या ठिकाणी सरकारने केला आहे. तुमचा मुलगा या ठिकाणी तुम्हाला फूस लावून माया लावून लग्नाच्या आधी तुमची जमीन त्याच्या नावावर करून घेतली असेल आणि लग्नानंतर तुमचा मुलगा सांभाळत नसेल तर या ठिकाणी सरकारला एक अर्ज तुम्ही तातडीने आता करू शकता. हा अर्ज तुम्ही तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये जाऊन करू शकता. हा अर्ज केल्यानंतर 30 ते 40 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या मुलावर या ठिकाणी नावावर जी काय प्रेमापोटी तुम्ही जमीन केली असेल, संपत्ती केली असेल तर ती तुम्हाला परत मिळणार आहे. यामध्ये सरकारने एक नवा कायदा केल्याने सरकारच्या माध्यमातून मुलांचं अवघड झालंय. यामध्ये जर तुमची मुलं सांभाळत नसतील तर दंडात्मक कारवाई सुद्धा त्यांच्यावर आता करण्याची मागणी सरकारच्या माध्यमातून येत आहे. याची तुम्हाला दवाखान्याचा खर्च कसा घ्यायचा आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक पेन्शनधारकांनी आता सरकारनं सांगितलंय, आयुष्यमान भारत कार्ड तुम्हाला पटकन आत्ताच्या आत्ता जाऊन काढायचं आहे. आयुष्यमान भारत कार्डावर वयाच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी, पेन्शनधारकांसाठी 5 लाख रुपयेपर्यंत दवाखान्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामुळे पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे या 5 निर्णयाबद्दल आता लवकरच पूर्ण शक्यता देण्यात आल्या. तुमचं लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र वेगळी या ठिकाणी आनंदाची बातमी सुद्धा येण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला जे बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र भरावे लागत होते ते इथून पुढे आता बँकेचे कर्मचारी घरी येऊन तुमचं प्रमाणपत्र आता घेऊन जाण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.